पुढचा चेंडू पंचाच्या डावीकडून टाकण्यास तयार, सामने करतील नासरे. आणि हा ऑफिसच्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे आणि अतिरिक्त धावसंख्येने खातं उघडलेलं आहे विदर्भ संघाचा. आणि हा चेंडू सुरेख चेंडू काही बॅटीला लागलेला नाही, परंतु गचाळ क्षेत्र यष्टीरक्षण. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली आहे 2 धावा. बाळासाहेब कणके विरार 11. पानसरे सर, रवी आणि नाना सर यांचं इकडे स्वागत आहे. मंडळाला विनंती करतो स्वागत करायचं आहे. दरम्यान आखोटामध्ये चेंडू उंच डोलला फटका. बघा किती 10 मिनिटात कव्हरच्या दिशेने मारला हा फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तिकडे फक्त एकच धाव दिलेली आहे, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झालेली आहे 3 धावा. आणि पुन्हा एकदा अपेक्षेचा बाहेरचा चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या तटस्थ, धावसंख्या झालेली आहे 3 धावा. जर सामना जिंकायचा असेल तर चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीची आवश्यकता. एकेरी दुहेरी धावसंख्येने हा सामना जिंकता येणार नाहीये. आणि हा चेंडू चांगला लेगच्या चेंडूला फटका. 1 धाव घेतलेली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे म्हणावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली 4 धावा. एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाहीये. धावसंख्या ही मोठी आहे, 59 धावांचं आव्हान आहे, खडतर आव्हान आहे. चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीची आवश्यकता. आणि हा चेंडू पुन्हा एकदा डोळण्याच्या, परंतु चेंडू ऑफ इष्टच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली आहे 5 धावा. आणि उंच डोलला फटका आणि षटकार 6 धावा. अतिशय उत्तुंग षटकार मारलेला आहे वसीम यांच्याकडून. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या झाली आहे 11 धावा. अशाच प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा संघाला. आणि पुन्हा एकदा चांगला डोलला फटका. बघूया धावचित होतात का तिकडे आणि डायरेक्ट हिट, परंतु पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली आहे 12 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12 धावा. अजूनही 12 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 47 धावा. यांचं झालं का तुम्हाला? 12 चेंडू 47 धावा. तळोजा 11ने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. आणि बाळा 11 संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. विरार 11. कृपया मोबाईल वगैरे जे असतील ते बाहेर ठेवण्याचं आहे, वेळ वाया घालवू नये, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. आपल्याकडे बरेचसे सामने खेळायचे आहेत. पेनल्टी लावलेली आहे पंचांनी. 2 धावा कमी करण्यात आलेल्या आहेत. 2 रन कमी, 57 करावे. आता 57 धावांचं आव्हान.
2 धावा कमी करण्यात आलेल्या आहेत. सामन्याला सुरुवात करायची लवकर लवकर. दोन धावा कमी करण्यात आलेल्या आहेत. कृपया मोबाईल मैदानात घेऊन उतरायचा नाहीये. आपल्याला 17 सामने खेळवायचे आहेत. वेळ खूप कमी आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. आता 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. आणि हा चांगला डोलला फटका बघा किती धाव भेटत. झेल होते का ठिकाणी गडी बाद झालेला आहे. उत्कृष्ट झेल. वसीम यांच्या रूपाने मोठा झटका लागला विदर्भ संघाला. मुनीर यांनी उत्कृष्ट झेल घेतलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे. दरम्यान धावसंख्या 12 धावा 1 गडी बाद. आणि वसीम यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे मुकेश अंबानी अंबादे. मुकेश अंबादे एका नावाने थोडं एका अक्षराने चुकलेलं आहे ते. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतायत. पुढचा चेंडू टाकण्यास तयार पंचांच्या उजवीकडून. आणि हा सुरेख टोलला फटका बघा किती धाव मिनिटात. झेल होतोय का तिकडे आणि चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. आणि मुकेश यांनी खरोखरच आपल्या नावाला साजिश अशी खेळी केलेली आहे. पहिल्याच चेंडूमध्ये षटकार ठोकलेला आहे. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 18 धावा. अशाच प्रकारच्या षटकारांच्या आतषबाजीची आवश्यकता जर सामना जिंकायचा असेल. कारण धावांचा डोंगर उभारला होता एपीएससी संघाने. खडतर आव्हान आहे 57 धावांचं. आणि हा रिव्हर्स स्वीप केलेला आहे. बघा किती धावा मिनिट आहेत. परंतु फक्त 1 धाव मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण तिकडे एपीएससी संघाचं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 19 धावा. दुसरं षटक चालू आहे. आणि हा सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या तटस्थ 19 धावा 1 गडी बाद. शहाफात सर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा उंच डोलला फटका. फक्त 1 धाव मिळालेली तिकडे. धावसंख्या 1 ने वाढते 20 धावा. जर हा सामना जिंकायचा असेल षटकारांची आणि चौकारांची आवश्यकता आहे. एकेरी दुहेरी धावेने हा सामना जिंकता येणार नाही. दुसरं षटक चालू आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी करतात तिकडे शहाफात सर. आणि पुन्हा उंच डोलला फटका. बघूया झेल होतं का तिकडे. मुनीर आहेत तिकडे आणि झेल सोडलेला आहे. चेंडू सीमारेषा पार जातोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 24 धावा. षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 झालेले आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये 33 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 33 धावा. जवळजवळ 6 षटकार मारायचे आहेत. बघूया क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणी सांगू शकत नाही. आणि तन्वीर आलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. दरम्यान के इष्टवारचे सर्व एहो कार्यालयाचे मुतलिफ सर यांच्याकडे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी इकडे मंचावर उपस्थित राहायचं आहे. मुतलिफ सर. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून. आणि हा चेंडू सुरेख चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने लेगच्या दिशेने डोलला फटका. 1 धाव घेत आहेत. तितके चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेकी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 25 धावा 1 गडी बाद. तन्वीर यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि आता गोलंदाजी करतायत. अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि 9 चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 26 धावा आणि फ्री हिट. फ्री हिट 9 चेंडू
पुढचा चेंडू आणि हा चेंडू टोललाय लेगच्या दिशेने. एक धाव घेतलेली आहे, परंतु तिथेच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी आणि गडी धावचित झालेला आहे. दरम्यान एक धाव मिळते ती संघाला. धावसंख्या होते 27. मुकेश यांच्या रूपाने गडी बाद झालेला आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले आहेत ते म्हणजे विजय. आणि हा उंच डोलला फटका बघा. झेल होते का तिकडे, परंतु झेल सुटलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 28 धावा. चेंडू हा सामना पूर्णपणे एफएनसीसी संघाकडे झुकताना दिसतोय. धावांचा डोंगर उभारला होता त्यांनी. आणि हा चेंडू सुरेख चेंडू. चेंडूने फलंदाज आणि यष्टिरक्षण दोघांना मात देत सीमारेषा पार. 4 धावा. नासरे यांच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून सामना करतील. आणि हा सुरेख टोलला फटका बघा. किती धाव मिळत आहेत. चेंडू सीमारेषा पार. उत्कृष्ट फलंदाजी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली 36. आणि आता शेवटच्या चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. एक चेंडू 21 धावा. क्रिकेट जरी अनिश्चितता खेळ असला तरी एवढी अनिश्चितता शक्य नाही. एका चेंडूमध्ये 21 धावा. सामना पूर्णपणे झुकलेला आहे तो म्हणजे एफएससीसी संघाकडे. आणि हा चांगला डोलला फटका बघा. किती धावा मिळतात. 4 धावा. चौकार. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार डोलले होते. विदर्भ संघाने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली होती. विजय यांनी 40 धावा केल्या संघाने, परंतु 17 धावांनी 16 धावांनी सामना जिंकलेला आहे एफएनसी संघाने. माझे सहकारी कॉमेंटेटर पानसरे सर यांना विनंती करतो त्यांनी पुढील समालोचनाचा जिम्मेदारी सांभाळायची आहे.